हॅलो लर्नर्स, वेलकम टू द सक्सेस स्टडी चॅनल. आय होप तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल, जो की आपण पार्ट्स ऑफ स्पीच घेतला होता. आता आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे मेन टाईप्स शिकून घेऊ. आज आपण शिकणार आहोत नाउन्स अँड टोटल टाईप्स. आपला फर्स्ट नाउन आहे प्रॉपर नाउन, म्हणजेच विशेष नाम. आता काय सांगितलं आहे? विशेष. अ नाउन दॅट नेम्स अ स्पेसिफिक पर्सन, प्लेस ऑर थिंग. देन रवी इज माय फ्रेंड. आपलं प्रॉपर नाउन काय आलं आहे? रवी. वी विजिटेड अ मुंबई लास्ट इयर. मुंबई. इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. तर कोणती इंटरनॅशनल लँग्वेज आहे? इंग्लिश. बट इन द कॉमन नाउन अ जनरल नेम फॉर अ प्लेस ऑर अ थिंग. जसं मी इथे रवी इज माय फ्रेंड घेतलं आहे, पण मग इकडे आपण काय घेतलं आहे? नेम नाही घेतलं. द बॉय इज प्लेइंग. आता कोणता बॉय, कोणता मुलगा आपल्याला माहिती नाही आहे. आपण फक्त बघितलं तो मुलगा खेळतोय, म्हणून आपण काय सांगितलं? द बॉय इज प्लेइंग. कॉमन नाउन म्हणजेच काय? सामान्य नाम. तर कॉमन नाउनमध्ये काय करतो आपण? नाव न घेता जस्ट द बॉय इज प्लेइंग. त्या मुलाचं नाव वगैरे माहिती नाही, आपण एक जनरल नेम घेतलं आहे. द बॉय इज प्लेइंग. शी वेंट टू द सिटी. आता कोण गेलं आहे, काय गेलं आहे माहिती नाही आपल्याला. शी वेंट टू द सिटी. अ बुक इज ऑन द टेबल. बट विच बुक इज ऑन द टेबल? वी डोंट नो. सो कॉमन नाउन अँड द प्रॉपर नाउनमध्ये हाच एक फरक आहे की प्रॉपर नाउनमध्ये आपण एक नेम देतो आहे, प्लेसला पण नेम देतो आहे. तिकडे आपण घेतलं सिटी, पण इथे आपण सांगितलं की मुंबई आहे. कोणती सिटी होती? मुंबई होती. अँड इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. आता ते इंग्लिशची बुक आहे का सायन्सची बुक आहे आपण नाही सांगितलं, आपण फक्त सांगितलं की बुक इज ऑन द टेबल. इकडे आपण घेतलं इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. नाव कमिंग टू द थर्ड नाउन विच इज अ कलेक्टिव्ह नाउन, म्हणजेच की समूहदर्शक नाम. अ नाउन दॅट रेफर्स टू अ ग्रुप. काय रेफर करत आहे? ग्रुप ऑफ अ पीपल ऑर अ थिंग्स. जो कलेक्टिव्ह म्हणजे जर आता भरपूर सारे चॉकलेट्स आपण ते कलेक्ट करतो, तर भरपूर चॉकलेट्स आपण कलेक्ट करणार आहे. एक उचलणार आहे का? नाही. आपण सगळे कलेक्ट करतो आहे. तसंच ग्रुप ऑफ अ पीपल ऑर अ थिंग्स. द टीम वोन द मॅच. तर एक जण मॅच जिंकला आहे का? पूर्ण टीम मॅच जिंकली, राईट. अ फ्लॉक ऑफ अ बर्ड्स इज अ फ्लाइंग. एक बर्ड नाही फिरत आहे. कोणता आहे? फ्लॉक. जे काही जेव्हा बर्ड्सचा जो ग्रुप असतो, जेव्हा तो उडतो, त्याला काय म्हणतात? फ्लॉक म्हणतात. म्हणून अ फ्लॉक ऑफ अ बर्ड्स इज अ फ्लाइंग. द आर्मी मार्च फॉरवर्ड. द आर्मी ऑफिसर डिडंट मार्च. द आर्मी वॉच म्हणजे एक पूर्ण ट्रूप होता त्यांचा. द आर्मी मार्च फॉरवर्ड म्हणजेच जे काही ग्रुप्समध्ये जे काही ग्रुप्समध्ये गोष्टी येणार आहे, जे काही टीम येणार आहे, किंवा लाईक भरपूर टीम्स असतात, गेमच्या टीम्स असतात, ते सगळं कशात येणार आहे? कलेक्टिव्ह नाउनमध्ये येणार आहे. ओके. देन कमिंग टू द फोर्थ विच इज अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन, म्हणजेच की भाववाचक नाम. आता भाववाचक म्हणजे काय? जे काही आपले भाव असतात, लाईक एक काइंड ऑफ ऑनेस्टी झाली, काइंडनेस झाला, रूडनेस झाला, हे काय आपले सगळे भाव आहेत. अ नाउन दॅट नेम्स अन आयडिया, अ क्वालिटी, फिलिंग ऑर अ कन्सेप्ट, नॉट समथिंग यू कॅन टच. त्या भावाला तर आपण म्हणजे जे आपले काही इमोशन्स वगैरे जे काय असतात आपण तर टच करू शकतो का? आपण इमोशन्सला टच नाही करू शकत. देन ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, थॉट ऑफ द डे. ही वॉज अ फिल्ड विथ जॉय. जॉय, ऑनेस्टी, जॉय हे काय तुमचे इमोशन्स आहे, एक भाव, एक तुमची क्वालिटी आहे. ऑनेस्टी इज अन क्वालिटी. जॉय हा तुमचा आनंद झाला, तो तुमचे इमोशन्स आहे, तुम्ही आनंदी झालात. वी शुड शो काइंडनेस. तर काइंडनेस पण काय? एक तुमची क्वालिटी झाली की तुम्ही दुसऱ्याला किती काइंडनेस, तुम्ही दुसऱ्यांसोबत किती काइंडली वागतात. नाव कमिंग टू द फिफ्थ नाउन, जो की आपला आहे मटेरियल नाउन, म्हणजेच पदार्थवाचक नाम. आता पदार्थ सांगितलेले आपल्याला. अ नाउन दॅट रेफर्स टू मटेरियल्स ऑर सबस्टन्सेस. जे काही मटेरियल्स असतात, जे काही धातू असतात, सबस्टन्सेस यूज टू मेक थिंग्स. आणि त्यातच एक सब नाउन आहे जो की आहे अनकाउंटेबल नाउन. द नाउन विच कॅनॉट बी काउंटेड. आता एक्झाम्पल आहे वॉटर, मिल्क, पेट्रोल, लिक्विड, मेटल्स. हे काउंट होतात पण त्याचे युनिट्स आहे. आपण असं एक वॉटर लाईक 1 वॉटर 2 वॉटर्स असं तर नाही म्हणत ना, आपण त्याला युनिट्स म्हणतो, लाईक लिटर्स म्हणतो, राईट.
म्हणून त्याला काय बोललो आपण, अनकाउंटेबल नाउन्स. देन अ गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. काय, गोल्ड. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. गोल्ड काय झाला आहे, धातू झाला, एक पदार्थवाचक नाम झाला. द रिंग इज मेड ऑफ अ सिल्वर. वी नीड वूड फॉर द टेबल. वूड, गोल्ड, सिल्वर, हे काय झालं आपले मटेरियल नाउन झालं आहे. आता आपण एक टिप आणि एक निमोनिक देऊया, हे सगळं कसं लक्षात ठेवायचं. तर एक पहिली टिप आहे आपली प्रॉपर नाउनसाठी. प्रॉपर नाउन्स ऑलवेज स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर्स. जे काही मोस्टली जे प्रॉपर नाउन असणार आहे ते कधी कशापासून स्टार्ट होणार आहे, कॅपिटल लेटर्सपासून स्टार्ट होणार आहे. देन कॉमन, कलेक्टिव्ह, ॲब्स्ट्रॅक्ट, मटेरियल्स नाउन्स डू नॉट स्टार्ट्स, लाईक ते मोस्टली नाही होत, फक्त अनलेस ॲट द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स. त्याच्यामध्ये एक्सेप्शन काय, अनलेस ॲट द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स, म्हणजे सेंटेन्सच्या सुरुवातीला. देन निमोनिक, पीपल कॅन ऑलवेज कलेक्ट मेटल्स. पीपल, प्रॉपर, कॅन, कॉमन, ऑलवेज, ॲब्स्ट्रॅक्ट, कलेक्ट, कलेक्टिव्ह, मेटल्स, मटेरियल. थँक्यू. अँड तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अजून व्हिडिओजसाठी आम्हाला नक्की कमेंट करा.